महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरातील 2 तरुण उद्योजकांचे लाखोंचे नुकसान झाले असून काल रात्री झालेल्या पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन 2 दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत। या भागात नेहमीच विद्युत पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होत असतो। याची वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे। यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे दुकानासमोरील रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि या रस्त्यावरील पाण्यात विजेचा करंट उतरल्यामुळे अग्निशमक दल येऊन सुद्धा कोणताही उपयोग झाला नाही। रात्री 2 वाजता लागलेल्या या आगीमध्ये कमीत कमी 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। तसेच बाजूलाच एक फर्निचरचे दुकान असून या दुकानात सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन या दुकानाचेही 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। याची नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा झालेल्या घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी असे या व्यापाऱ्यांनी सांगितले। याची माहिती भारतीय वाहन संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जहांगीर नदाफ तसेच ॲडव्होकेट कोथिंबेरे आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे। नमस्ते, मी अनवर अब्दुल रशीद शेख, चिराग अली कब्रस्तान जवळ मला सगळे ट्रस्टाने एक लहानसा गाडा दिला होता। मी माझा व्यवसाय फर्निचरचा आहे। फर्निचरचा सगळं ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मी लाखो रुपये कर्जाने आणून सगळं माल रेडी केलं होतं। केलेला माल रात्री 2 वाजता मला कळालं। माझ्या आजूबाजूच्या गाड्यादाराने मला फोन करून सांगितलं की असं बाबा तुमच्या गाड्याला आग लागलेली आहे। इथं येऊन बघितलं तर काय मी माझ्या स्वतःच्या गाड्याजवळ जाऊ शकलेलं नाही, कारण समोर लई मोठं पाणी होतं गाड्याच्या समोर। आणि सांगितल्यावर ते एमएससीचं हलगर्जीपणामुळे एमएससीचं करंट होतं, त्याच्यात फायर ब्रिगेडचे गाड्या येऊन इथं थांबले होते। तरी पण आम्ही आमच्या डोळ्यासमक्ष अर्धा ते 1 तास थांबून बघायला लागलो की आमचं पूर्ण गाडा जळत होतं। तरी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा। एमएससीबी ऑफिस को ना 2 से 4 बार तकरार दी है कि यहाँ एमएससीबी का फॉल्ट होता, करंट आता, लोगों को तकलीफ होती। हर बारी बारिश के टाइम में यहाँ पे पानी रुकता, पानी की वजह से गाड़ियाँ जाती रहती वैसे। फिर भी हमारे आलिम भाई ना 2-3 बार लोगों की सेवा के लिए उनका खुद का गैरेज बंद रखकर लोगों को रुका है। अभी ये आदमी का इतना बड़ा जो नुकसान हुआ, अभी ये आदमी तो है ना हाथ पर का पेट है इसका, 500 पगार का आदमी है ये। इन्हीं गाड़ियाँ जो लिया था लोगों के काम किए, अभी कहाँ से भर के देंगे। एमएससीबी ऑफिस को कल रात को गाड़ियाँ आकर ये सामने खुद का दुकान जलता हुआ देखा। इसको आज बोलने के लिए ये नहीं मिल रहा इसको चांस, इसको बोलने के लिए जुबान नहीं खुल रही उसकी, उतना डर गया आदमी। 35 से 40 लाख रुपए आदमी कहाँ से भरेंगे इतना बड़ा नुकसान। तो एमएससीबी ऑफिस का इसमें सीधा एमएससीबी ऑफिस का हलगर्जीपना है, उसकी वजह से इतना बड़ा आज नुकसान हुआ। फायर ब्रिगेड की गाड़ी आई थी क्या? फायर ब्रिगेड आने के बाद भी 1 घंटे के बाद एमएससीबी ऑफिस वाले लाइट बंद करे, और फायर ब्रिगेड वाली इसके लिए आग नहीं बुझा सकी क्योंकि करंट चालू था यहाँ पर। करंट की वजह से, डर की वजह से वो लोग पानी नहीं मारे। करंट अंदर चालू था क्या रास्ते पे करंट चालू? रास्ते पे करंट था, पानी पे है। ये लोग खुद का दुकान बचाते लोगों को रुका रहे थे, भी रास्ते पर जाने से रोक रहे थे कि पानी में आग है भाई और करंट है, मत जाओ आप बोलकर। मी ॲडव्होकेट महबूब कोथिंबेरे, चिराग अली कब्रस्तान ट्रस्टचा मी सेक्रेटरी आहे। आमच्या ट्रस्टच्या जागेत या ठिकाणी छोटे छोटे व्यापारी वर्ग, कामगार यांनी नुकतंच 6 महिने 1 वर्षापूर्वी एक दुकान गाडी इथं भाड्याने घेऊन आपली उपजीविका या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी सहारा गॅरेज हे अयूब सय्यद यांचं पेंटचं दुकान आहे, अनवर शेख यांचं फर्निचरचं दुकान आहे। या इलाक्यामध्ये या दुकानासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला आहे। या बाजूला नेहमी एमएससीबीचं जो आहे गलस्तान कारभार आहे, सातत्याने व्होल्टेज कमी जास्त होतो। अनेक वेळा तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नाही। छोट्या याच्यामध्ये दिवसभर लाईट गळप असते, लाईट नसते, वारंवार तक्रार केलेली आहे। यापूर्वी मोठा पाऊस आला आणि आमच्या दुकानासमोर एवढं मोठं पाणी आहे, परंतु एमएससीबीच्या वायरमध्ये एमएससीबीचे जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज एवढं जास्त होतं की या ठिकाणी अनेकांचे जे आहे त्यांचे मीटर शॉर्ट झाले। मीटरला आग लागून या ठिकाणी त्यांचे जे पेंटचं सामान होतं त्या ठिकाणी 2 एर्टिगा गाड्या, 1 डिझायर गाडी हे पेंटसाठी आले होते, ते तिन्ही गाड्या जळून राख झालेत। त्याच्याबरोबर त्यांचा पेंटचं सामान, त्यांच्या संपूर्ण मशिनरी जळून खाक झाली। अशा प्रकारे या गरीब माणसाचा जवळपास 35 ते 40 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। त्यांच्या बाजूला अनवर शेख यांचं फर्निचरचं दुकान आहे।
तो माणूस कुठून तरी कर्ज घेऊन या ठिकाणी कसं बसं करून आपला व्यवसाय चालवत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या कंपनीचे प्लॉट फर्निचर सर्व तयार केलं होतं। आता नुकतंच त्यांना डिलिव्हरी द्यायची होती आणि आता सकाळी बघितलं तर संपूर्ण जळून खाक झालेलं आहे। मीटर जळालेलं आहे, आतलं फर्निचर जळालेलं आहे। दोन्ही दुकानातले संपूर्ण पत्राचं शेड जे आहे हे नुकतंच नवीन तयार केलेलं आहे, त्यांच्या कैंच्या जळालेल्या आहेत। या ठिकाणी समोर एवढं मोठं पाणी असताना सुद्धा हे सर्व लोक उपस्थित असताना सुद्धा आपलं स्वतःचं दुकान हे जळत असताना उघड्या डोळ्यांनी बघत राहिले। या ठिकाणी अग्निशामक दलांचे गाड्या आल्या, परंतु त्या वायरीचे करंट या पाण्यामध्ये असल्याने अग्निशामक दलाच्या लोकांनी कुणाला सुद्धा दुकानाकडे जाऊ दिलं नाही, कारण की संपूर्ण पाण्यामध्ये रोडवर प्रत्येक ठिकाणी करंट होता। आणि या ठिकाणी वारंवार अग्निशामक दलाच्या लोकांनी सुद्धा MSCBच्या लोकांना बोलवले की तुम्ही या इथे या ठिकाणी करंट बंद करा, कनेक्शन बंद करा, वीज पुरवठा बंद करा आणि या ठिकाणी आग लागलेली आहे असे वारंवार कळवून सुद्धा MSCBचे कोणी सुद्धा लोक या ठिकाणी आले नाही आणि हे दुकान जळत होतं आणि आपण काही सुद्धा करू शकलो नाही। MSCBचा असा मोठा भयंकर गलस्थान कारभार या ठिकाणी झालेला आहे आणि या गलस्थान कारभारामुळे या दोन कुटुंबाचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे। MSCBच्या वरिष्ठांनी आणि या ठिकाणी शासनाने आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी याची त्वरित दखल घ्यावी आणि या कुटुंबाला त्यांची नुकसान भरपाई द्यावी, कारण की हे लोक नेहमीच त्यांच्या संपूर्ण जे काही कायदेशीर लाईट घेतलेली आहे आणि MSCBची जबाबदारी होती त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी दखल घेतली असती आणि त्वरित या ठिकाणी वीज पुरवठा बंद केला असता तर यांचं लाखो रुपयाचं नुकसान हे वाचलं असतं। फक्त MSCBच्या गलस्थान कारभारामुळे या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे। हे दोन्ही तरुण हे आपल्या आयुष्यातून उठले आहे, त्यांच्या समोर प्रश्न पडला आहे की यापुढे काय होणार आहे, कसं या लोकांच्या गाड्याचे नुकसान भरपाई देऊ, कसं या मालाची डिलिव्हरी होईल। आणि यामुळे या दोघांना बोलता येत नाही, त्यांना दुःख भरून येत आहे, त्यांना गहिवरलं जात आहे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत। त्यामुळं की या ठिकाणी असलेले संपूर्ण गाडेधारक आम्ही सर्व व्यापारी वर्ग यांचे अनेक यत्ता तरी कुठेतरी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहेत, लाखो रुपये त्यांनी बाहेरून कर्जाने आणलेले आहेत आणि अशा प्रकारे जर गलस्थान कारभार होत असेल तर या ठिकाणी व्यापार कसं करावं हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर या